नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महायुतीमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर 17 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर, मोठा निर्णय। कोणत्याही बातमी बघूया। राज्य विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे। महायुतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली असून बंडखोरांना आपली उमेदवारी मागे घेण्याचे आवाहनही केले। महायुतीचा भाग असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही नावे जाहीर करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली। महायुतीने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून शेवटच्या क्षणी झालेल्या संघर्षात 17 जागांवर उमेदवार उभे केले होते। मात्र या जागांवर बंडखोरी झाली आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी अधिकृतपणे उमेदवाराविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केले। महायुतीमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर आघाडी आणि मतदारसंघामधील संभ्रम टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी अधिकृत उमेदवारांची नावे पुन्हा जाहीर करण्यात आली आहे। महायुतीने मतदारांना 18 जूनच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केलंय।